नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच निदेशक मित्रांनो, मी अनिल पवार, निदेशक गव्हर्नमेंट ITI जनरल, कार्पेंटर निदेशक गव्हर्नमेंट ITI जनरल. मित्रांनो, आज आपण पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल कार्पेंटर आनंद. यावरती सॅमसंग कंपनीचे जे फ्रंट लोड वॉशिंग मशीन आहे, या व्हायब्रेशनचा प्रॉब्लेम व साऊंडचा प्रॉब्लेम दुरुस्त करणार आहोत. मित्रांनो, या आवाजावरून आधी असं आहे, हे जे आउट दिसते नव्हतं का आधी असं आउट दिसत नव्हतं का? नाही, आउट न फिरत आहे. नाही नव्हतं आधी ना. नाही स्पायडर थांब ना आता होऊन जाऊ दे ना. आढळला. तो 7-8 मिनिट 8-9-7-8 6 मिनिटाला येतो. 8 तेव्हा किती आउट फिरते बघा. काळजीपूर्वक हा आपण पाहिल्यास आपणही स्वतः घरी यास दुरुस्त करू शकाल. मित्रांनो, हे मशीन खोलताना प्रथम त्याचे जे टॉप कवर आहे त्याला मागील बाजूने 2 स्क्रू असतात, ते खोलून टॉप मागे वळून खोलता येतो. त्यानंतर राईट, तर त्याला डिस्प्ले पॅनल मार्किंग कर द्या. केली खोललेला आहे व त्यानंतर फ्रंट पॅनलला वरतील बाजूने 2 स्क्रू व खालील बाजूने 3 स्क्रू असतात. ते खोलल्यानंतर असे मशीन आपल्याला दिसेल. त्यानंतर त्याच्या ड्रमला लावलेले बॅलन्स वेट हे या ठिकाणी काढून घेण्यात आले आहे. पुढील बाजूस 2 बॅलन्स वेट असतात व वरील बाजूस 1 असतो. लॉक टाईट लावलेलं आहे बरं का. लॉक टाईट आणावं लागेल बरं का आपल्याला. आता मागील बाजूने बॅक पॅनल खोलून लांब त्याची पुली पाईप घेतो. खोलण्यासाठी त्याला जो एक नट असतो तो प्रथम खोलत आहोत. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्ही देखील घरच्या घरी हे मशीन दुरुस्त करू शकाल. सर्व्हिस सेंटरवाल्यांनी या मशीनच्या दुरुस्तीसाठी 4,500 रुपये सांगितले होते, परंतु या ठिकाणी हे मशीन श्रीयुत किरण महाजन व मी आम्ही दोघांनी केवळ 1,500 रुपयामध्ये दुरुस्त केले आहे. श्री किरण महाजन सरांचं हे घरचं मशीन आहे. पुली खोलल्यानंतर मोटरचे व हीटरचे कनेक्शन या ठिकाणी आपण काढत आहोत. आता हे दिसत आहे की आपली हीटर जे असतं मशीनला त्याचे कनेक्शन काढत आहे. कनेक्शन खोलताना त्याचा एक फोटो काढल्यास फिटिंग करताना आपल्याला त्याची मदत होते. आता मोटरचे कनेक्शन देखील काढत आहे. सॉकेट असतात
सॉकेटला अनेक वायर असतात, तर कलर कोडनुसार सॉकेटची दिशा लक्षात ठेवावी. मी असा ॲरो दाखव ना. हां. ड्रमला वरील बाजूने 2 स्प्रिंग असतात. या स्प्रिंग प्रथम खोलून घ्यायच्या व याच खालील बाजूने 2 शॉक अब्सर असतात. या मशीनचे शॉक अब्सर हे ड्रम न खोलता डायरेक्ट ड्रम आपण बाहेर काढू शकतो. पहा, मग तेच म्हटलं मग मी. तर मशीनमध्ये केवळ बॉक्सच राहिलेला दिसतोय. ड्रम आपण पूर्णपणे बाहेर काढला. आता ड्रम खोलण्याचे काम केले जात आहे. डिस्मेंटल ऑफ ड्रम सॉकेट स्पॅनरचा या ठिकाणी वापर केला आहे. आणि हे अलाइनमेंट जास्त महत्वाचं. हो. ड्रम खोलताना पुन्हा त्याच स्थितीत फिट करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रथम मार्कर पेनने मार्किंग करणे केव्हाही चांगले. नाही ना, स्क्रू नाही ना. हे कोणी आले? ड्रमला जोडलेली विद्युत मोटार या ठिकाणी काढली जात आहे. यास पुढील बाजूने 2 बोल्ट दिलेले असतात. प्लास्टिक ड्रम हा 2 भागात असतो. स्टील ड्रमला वरील बाजूने आवरण असतं ते, ज्यामुळे पाणी लिकेज होत नाही. अशा प्रकारे आपण ड्रम बाहेर घेतला. तर मित्रांनो, आता शार्प आहे ना. हा स्पायडर आहे. ड्रमला हा जो स्पायडर आर्म आहे हा क्रॅक झालेला आढळलेला आहे, म्हणजे तुटलेला आहे. तर तो बदलणे गरजेचे आहे. ड्रमचा शाफ्ट हा मागच्या प्लास्टिक कव्हरमध्ये 2 बेरिंगच्या सहाय्याने बसतो. बाहेरील बाजूने 6203 व आतील बाजूने 6204 या बेरिंग असतात व त्यावर वॉटर सील असते. पूर्ण मशीन डिस्पेंडल केलेले आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात. तुटलेला स्पायडर आर्म केवळ एकाच आर्मवर हा ड्रम सुरू होता. या ठिकाणी नवीन दुसरा स्पायडर आर्म आणून तो बसवला आहे. हा आम्हाला पाहिजे ते अलीकडे बाजारामध्ये 1500 रुपयाला मिळाला. आणि कसं करायचं, जरा क्लोज घ्यायचं, म्हणजे काय होतं ते नेमकं काय हा होतं, ॲल्युमिनियम या धातूचा असतो तोंडात आलं झालं. आणि सतत तर आपण काम करत आणि क्लोज करायचं. पाण्यामध्ये म्हणजेच कास्टिक सोड्यामध्ये असल्यामुळे हा गंजतो आणि लवकर तुटतो. जर यास पावडर कोटिंग किंवा ॲनोडायझिंग करून केल्यानंतर बसवले तर तो अधिक काळ टिकेल.
म्हणजे तो पण हारून पाहिला नाही, काहीच नाही. 7 वर्षानंतर हा स्पायडर आर्म खराब झालेला होता. काही अडचण नाही. ते ड्रम हारून बघ ना तू वरचा. बेरिंग चेक करत आहोत. बेरिंग नाही, काहीच नाही. खराब नाहीत याची खात्री केल्यानंतरच तो बसवलेला आहे. ते मोठं नको करू तर काय ड्रमची रिफिटिंग म्हणजेच रिअसेंबली आपण करीत आहोत. काय तुम्ही 10 करायचं सांगितलं. वॉटर सील चांगले असल्याची खात्री केलेली आहे. मी विसरून गेलो. येस. ओके. ड्रम फिट झालेला आहे मित्रांनो, आणि आता त्याचे होज कनेक्शन आपण जोडत आहोत. थांब ना, हे करावं लागेल. फुल टाईट कर त्याला. आताच करून घे फुल टाईट. डबल स्टेप आहे बरं का त्याला. याची वेगळी स्टेप आहे, त्याची वेगळी स्टेप आहे. ड्रम आता मशीनमध्ये तिरपा कर. पुन्हा फिट करीत आहोत. हां, मी आता खालून तू वरून वरून पकडून ठेव, मी हां. खालून सका मारला. तू खाली घे शकतो. घातले? स्प्रिंग काढतो. इकडून घे स्प्रिंग. प्रथम वरील स्प्रिंग हा मागून आहे का? ड्रममध्ये अटकवले. व त्यानंतर खालील शॉकअपमध्ये ड्रम अटकवला. कसले? सोडू? होच फिटिंग चालू आहे. बसली? आधी आहे ना खालचा बसव. ओके. सेट करून घे. बॅलन्स वेट फिटिंग करण्याचे काम चालू आहे. याला स्क्रू टाईट हे लिक्विड लावणे गरजेचे असते, कारण ड्रम हा नेहमी व्हायब्रेट होत असतो व व्हायब्रेशनने हे बोल्ट डिले होऊ नये यासाठी हे एक प्रकारचे लाईट टाईट बोल्टवरती लावणे गरजेचे असते.
शूटिंग काढतोय तो, सांगायचं ना रे तू. मोठा करू का? मग गरम होतं. इथे ना भात जास्त नाही. आता वरील बॅलन्स वेट फिट करीत आहोत. ती स्मृती मला नाही. त्याला पण त्या क्लिपा होत्या ना, कशाला? त्या जसं 2 पडल्या होत्या. कोणत्या दोन? हां हो, कशाला? त्या खालच्या आडव्या चौकोनी नव्हते का त्या? चौकडी याला? हां. नाही याला. यानंतर मागील बाजूने यस कटा मोटरची ठीक आहे. फिटिंग केली जात आहे. त्याला नाही ना काही. नाही ते सरळ टाक बरं का, किरपे बसेल. हो दहाचा करू सरळ. नाही राहतो ते करा. काय बोलायचं? तुझ्या हाताने. पाहतोय ना जवळ घे ना जरा. मोटरचे सॉकेट त्याच्या मूळ जागी प्रेस फिट केले जात आहे. त्यानंतर हीटर कॅप व त्याच्या वायरिंग यांची फिटिंग करत आहोत. स्क्रू लावून घ्या. थोडं वागे. शेवटचं एक. कट्टा आवाज आला ना. एम म्हणजे हे मिडलचं आहे. लेफ्टमध्ये इकडचं आहे आणि हे म्हणजे ग्राउंड आहे हा इथला. ओके तिघांचं काम झालं आहे. तर हे इथून टाकायची आपल्याला. ड्रमची अर्थिंग केबल जी स्क्रूच्या साहाय्याने फिट केलेली होती ती पुन्हा पहिल्या जागी स्क्रूच्या साहाय्याने आपण फिट करीत आहोत. स्क्रूड्रायव्हर काढणार आपण फोटो. ओके बोले ना. डिटर्जंट बॉक्स त्याच्या होज पाईपमध्ये आपण फिट करीत आहोत.
याच्यात काही नसलं फिरवावं लागेल. बसला हो. होस पाईपची फिटिंग करून घेतल्यानंतर आपण प्रथम फ्रंट डोअर पॅनल हे फिट करणार आहोत. ह्या 2 खाचा आहे ना, हां या इकडे घेण्यात मागे मागे. Yes, हां? हां. करा तुम्ही. त्याआधी असं करा. डोअर लॉक स्विच चे सॉकेट या ठिकाणी फिट केले जात आहे. तुझर त्या धरताना काही नाही मी नंतर आठवस नंतर घेतलं दिसते का? तुझं ठेवला गेला आहे बसला वरून टाकलं. या डोअर पॅनलला वरील बाजूने ठेवलेलं 2 तुला माहिती आहे ना? खालील बाजूने खालचे. हां, 3 स्क्रू असतात. ड्रेन पाईप मधून बाहेर काढून बसलेला आहे. नाही नाही, हे बारीक आहे. पाहून बसवा लागेल. इकडच्या बाजूला लॉक आहे. आता कंट्रोल पॅनल ते ना उलट बसणार नाही असे. च्या सॉकेट आपण त्याच्याच मूळ जागी बसवित आहोत. दिसले तिथंच बसणारे आहेत ते. हां दुसरीकडे ना ते बसणारच नाहीत. इथं काही नाही ना. नाही इथं लाव. 3 याचं खाली आहे, खालचं आहे हे ये. तू एक काम केलं तू काय झालेलं माहिती आहे का? आलं लक्षात ते. हा खालचं एक बाकी. इथे पण होतं का कोणतं? नाही सर्व सॉकेट व्यवस्थित बसल्याची खात्री झाल्यानंतर आणि घ्यायचे. हा कंट्रोल पॅनल पाहून घेणे आपण फिट करणार आहोत. खालील बाजूने लॉक असतात व वरील बाजूने 2 स्क्रू असतात. याची किती? विदाउट स्टार्ट वॉशरवाला आहे का? त्यानंतर डिटर्जंट बॉक्स स्क्रूच्या सहाय्याने आपण फिट करीत आहोत. हॅलो हॅलो. त्यानंतर आपण टॉप कवर आणि बॅक पॅनल हे 2 फिटिंग करीत आहोत. बॅक पॅनलला 4 स्क्रू असतात व टॉप पॅनलला केवळ मागील बाजूने 2 स्क्रू असतात. पुढील बाजूने त्याला लॉक दिलेले असतात. बसव तू इथे.
अरे दोन इथे येतील ना रे अजून ते काढून ठेवलं आपण काही पडले ना पहा पुढील बाजूने सरकवून प्रेस फिट होते व मागील बाजूने केवळ 2 स्क्रू असतात टॉप पॅनलसाठी. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रमला जे पुढील बाजूने रबर असतं त्याची फिटिंग बरोबर स्लॉटमध्ये प्रथम रबर टाकून व त्यावर एक स्प्रिंग लावायची असते, त्यामुळे ड्रममधील पाणी बाहेर लिकेज होत नाही. हो ना. आता स्प्रिंग टाकण्यात येत आहे. चपटा भी पट्टा मोठा होईल लगावून. काहीच आवाज नाही, पहिले साकडं डायरेक्ट. अशा प्रकारे मशीनची पूर्ण फिटिंग झाली आणि आता आपण ट्रायल घेत आहोत. तर ते आवाज जो आहे तो बंद झालेला आहे मित्रांनो. ड्रम प्लॅस्टिकला तोडला असतो त्यांनी. झालं ना. कॉन्स्टंट राहील आता. अजून नाही वाढणार, ते एवढंच राहील ना. 1000 RPM झाले ना ते. हां झाले का? हो. ओके ओके. येतोय कॅमेरा येतोय का? हां.